राजा परीक्षितीचा अधिकार सिद्ध झाला तेव्हाच शुकाचार्य त्यांच्याकडे आले. शुकाचार्यांना आमंत्रण द्यावे लागले नाही, कारण शुकाचार्य आमंत्रणाने येणारे संत नव्हते. परीक्षितीचे जीवन हळूहळू बदलत गेले. शुकाचार्यांना वाटले की आता परीक्षिती राजा राहिला नाही, महर्षी झाला आहे. राजर्षी व ऋषी एकच आहेत. राजा जोपर्यंत महालात विलासी जीवन जगत होता तोपर्यंत शुकाचार्य आले नाहीत. परंतु तक्षकाच्या भयाने संसार संपला आणि लगेच शुकाचार्य आले. राजसिंहासनावर असताना शुकाचार्य आले असते तर राजा म्हणाला असता, महाराज आपण आलात हे चांगले झाले. 1 तासभर कथा सांगा व बिदागी घेऊन रवाना व्हा, मला फार काम आहे. परीक्षितीला नक्की माहित होते की 7 दिवसात आपण मरणार आहोत. आम्हाला तर मरणाची आठवणच नसते. जीवन पाण्याचा बुडबुडा आहे. पाण्याचा बुडबुडा फुटण्यास वेळ लागत नाही, त्याचप्रमाणे जीवन संपण्यासाठी वेळ लागत नाही. प्रथम स्कंद अधिकार लिहिलेचा आहे. श्री भागवताच्या ज्ञानाचा अधिकारी कोण? अधिकारी श्रोता कोण? श्री भागवताचे ज्ञान देण्याचा अधिकार कुणाचा आहे हे सर्व या स्कंदात दाखविले आहे. अधिकाराची 3 प्रकरणे या स्कंदात आहेत. उत्तमाधिकार, मध्यमाधिकार आणि 3रा कनिष्ठ अधिकार. शुकाचार्य आणि राजा परीक्षिती हे उत्तम वक्ता व श्रोता होत. नारद आणि व्यास मध्यम वक्ता, श्रोता आणि सूत व शौनक कनिष्ठ वक्ता. व्यासानी समाज सुधारणेची दृष्टी ठेवून पुराणे रचली, म्हणून त्यांना मध्यम वक्ता म्हटले आहे. समाज सुधारणेची इच्छा अनेक वेळा भगवत भजन, भगवत प्राप्तीत बाधक ठरते. दुसऱ्यांना सुधारण्याच्या कल्पनेत पडू नये. तुम्ही आपले स्वतःचे जीवन सुधारा. भागवत सांगताना शुकाचार्यांना हे माहित नव्हते की त्यांच्या समोर कथा ऐकण्यास कोण बसले आहेत. शुकाचार्यांच्या प्रवचनाने अनेकांचे जीवन सुधारले आहे, पण त्याचा विचार शुकाचार्य करीत नाहीत. शंकराचार्यांनी म्हटले आहे की ब्रह्मज्ञानी महात्मा एक क्षणभरही ब्रह्मचिंतन सोडित नाही. शुकाचार्यांची अवस्था अगदी अशीच आहे. 16 आण्या वैराग्य नसेल तर दृष्टी ब्रह्माकार होणार नाही. जगात ब्रह्मज्ञानी पुष्कळ मिळू शकतील, पण ब्रह्मदृष्टी ठेवून विचारणारे शुकाचार्यासारखे ब्रह्मनिष्ठ महापुरुष मिळणे खूप कठीण आहे. जय जय राम कृष्ण हरी.